विनंती करतो की आपण 9 ऑगस्ट क्रांती आणि घोषणा द्यायचे। अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। आदरणीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केलं जातो। पोलीस निरीक्षक नेरळ त्याचप्रमाणे हुतात्म्यांचे वारसदार आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी। शिलाव फळकाचा उद्घाटन होतो। जोरदार टाळ्या प्रत्येकाने या ठिकाणी घ्यायच्या आहेत। पाटील आणि दत्ताचे हरिचंद्र पाटील ही संकल्पना गेल्या वर्षी अंमलात आणली होती आणि जे कार्य अंमलात येतं सर्व क्षेत्रातील मान्यवरांना विनंती करतो हा शुभ सोहळा या ठिकाणी आपण 9 ऑगस्ट क्रांतीचा आदिवासी दिन गणपती बाप्पा जय भवानी। आपण असं उपस्थित सर्व मान्यवर कार्यक्रम म्हटला त्या आणि शिवभक्त म्हणून याचा उल्लेख केला जातो। वचनामध्ये बाबांनी आपल्या शेतीचा तुकडा या स्मारकासाठी दिलेला आहे। बाबांचं या ठिकाणी जोरदार टाळ्याने या ठिकाणी नितीनजी घोडे यांना विनंती पाठवण्यात आली। धन्यवाद साहेब। साहेबांनी 2 जगतो जोरदार टाळ्या साथ नेरळ विद्या मंदिर अशी कामगिरी करणारे माझे सर्व सहकारी। ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून मानवतेच्या या स्मारकामध्ये आपण साजरा करत असतो। आज जागतिक आदिवासी दिन म्हणून सुद्धा आजच्या दिवसाचं महत्त्व संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग ट्रायबल भाग असल्यामुळे या भागामध्ये आदिवासी दिवसाचं सुद्धा आजच्या दिवसाचं मोठं महत्त्व आहे। परंतु आजचा दिवस हा संपूर्ण कर्जतकरांसाठी मानिनीकरांसाठी आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे की आपल्या या मातीतून या भूमीतून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं असताना माझा कर्जत तालुका माझं मानवी गाव आणि माझा रायगड जिल्हा या देशाच्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या या तालुक्याचं आपल्या या गावचं फार मोठं योगदान आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्हा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी असला पाहिजे। तर या मातीने जे योगदान आपल्याला दिलेलं आहे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन्ही आपल्या तरुणांनी 1943चा जो इंग्रजांना चलीच्या वेळी घोषणा देण्यात आली लहुजी डायरे यांनी सविस्तरपणे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला प्रस्तावित मधून दिलेली आहे। हा इतिहास आपल्या समोर जिवंत आहे की ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान या तालुक्यातून दिलेलं आहे। हा देश स्वतंत्र होत असताना भाई कोतवाल फक्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा इंग्रजांना हातभार करण्यासाठी फक्त ती चळवळ उभी केलेली नव्हती। तर भाई कोतवाल एक असं नेतृत्व त्या काळामध्ये जन्माला आलेलं होतं कधी कष्टकऱ्यांसाठी गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी एक समाज उभा राहावा या दृष्टीने त्यांनी त्या काळामध्ये सुद्धा प्रयत्न केलेले होते। एलएलबी झालेलं युवा नेतृत्व ज्यावेळेच्या देशावर वेळ येते तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतं आणि त्यांच्या बरोबरच हिराजी पाटलांनी सुद्धा आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। होमाजी पाटील असतील, भरत मास्तर असतील, त्यानंतर भडसवले गुरुजी असतील, असे अनेक आदास रस्त्यातील सेनानी म्हणून हे सारे जण एकत्रपणे येऊन भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली
आझाद रस्त्याची स्थापना झाली आणि या आझाद रस्त्याच्या माध्यमातून इंग्रजांना सलोखी सोडण्याचं काम त्या काळामध्ये या आझाद रस्त्यांनी केलं गेलं. परंतु तो इतिहास होता. आज आपण त्यांनी केलेलं कार्य आजच्या युवा पिढीने हे विसरता कामा नये. आता आपण मगाशी पाहिलं की आपण या ठिकाणी या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्यात आली. कोशी शाळेतील असणारे विद्यार्थी त्यांनी दिलेली मानवंदना खरोखरच उल्लेखनीय होती. मानवी शाळेतील विद्यार्थ्यांचा असणारा सुसंस्कृतपणा हा या संस्कृतीमधून आपल्याला या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान जे दिलेलं आहे त्याचं स्मरण ठेवून आपण सारे शिक्षक असतील पंचायत समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. परंतु दुर्दैव आहे की आता नितीनजी आपण सारे जण तुम्ही सत्तेमध्ये पंचायत समितीमध्ये या ठिकाणी आहे, पण पंचायत समितीच्या असणाऱ्या बॉडीला सभापती असतील, उपसभापती असतील, संपूर्ण बॉडीत असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, लोकप्रतिनिधी म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान या देशासाठी दिलेलं आहे ते आपल्या गावातील आहेत, ते आपल्या तालुक्यातील आहेत, ते आपल्या जिल्ह्यातील आहेत. या गोष्टींचा सन्मान हे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी येता कामा नये. अशा पद्धतीची विचारधारा ही आपल्याकडे त्या ठिकाणी असली पाहिजे. कारण त्यांनी काही स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले नव्हतं. या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी दिलेलं ते बलिदान होतं. आपल्या कुटुंबाची रांगरांगोळी केलेली होती. त्यावेळेस भाई कोतवालांनी ठरवलं असतं तर ते बॅरिस्टर होते, वकील होते, आपलं कुटुंब बघू शकले असते, आपल्या परिवाराला न्याय देऊ शकले असते. परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं नेतृत्व या माथेरानच्या भूमीमध्ये झालं, या कर्जतच्या मातीमध्ये झालं. या गोष्टीचा मानवीच्या मातीमध्ये हिराजी गोमांजी पाटलांसारखं नेतृत्व जन्माला आलं. हे देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं. हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. त्याच्या बलिदानाचं स्मरण हे आजच्या युवा पिढीने डेव्हलप केलं पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. मी नेहमी सांगत असतो की अशा कार्यक्रमांमध्ये आपल्या सर्वांचा लोकसहभाग लवची डायरेक्ट हा एकत्रपणे असणं फार मोठं काम आहे आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपल्या सगळ्यांचा लोकसहभाग या कार्यक्रमाच्या माध्यमातून असला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. परंतु सामाजिक बांधिलकी जपत जेव्हा एखादा विषय येत असतो तेव्हा सगळे समाज बांधव, सगळे समाज घटक हे एकत्रपणे यावे लागतात. तेव्हाच खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पित केली जाते असं माझं मत आहे. आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे आतापर्यंत या तालुक्याचा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टीने मागच्या टर्म मध्ये आता सेकंड टर्म माझी सुरू झालेली आहे. परंतु या कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे. या भागामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करत असताना एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने इन्फ्राला आपण फोकस केलं आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहताय की संपूर्ण कर्जत तालुका, खालापूर तालुक्याचं रस्त्यांचं जाळं आपण विंद केलेलं आहे. आणि या सगळ्या माध्यमातून आता आपण पाहतोय की कर्जतचं बदलतं सौंदर्य तुम्ही आम्ही सारे जण पाहत आहात की या माध्यमातून एक विजन ठेवून या कर्जत तालुक्याचा विकास आपण करत आहात. आपण शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी टुरिझमला, स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून टुरिझमला प्राधान्य दिलेलं आहे. आणि शिक्षण हेच खऱ्या अर्थाने आजचं आपण जर करत आहे, जर ध्येयबद्ध असेल तर आपल्याला शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि याच माध्यमातून संघर्ष जर कशासाठी करायचा असेल तर आपल्याला संघर्षासाठी आपण जे असणारे नोकरीचे विषय असतील या विषयावर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रपणे आलं पाहिजे. आणि देशभक्ती कोणती असेल तर आपल्याला जेवढं काही समाजकार्य करता येईल ते खऱ्या अर्थाने आज जे आपण करू, समाजाच्या प्रती असणारी बांधिलकी जपत जे आपण काम करू, हीच खऱ्या अर्थाने आजच्या काळातली देशभक्ती आहे. आणि हे एकत्रपणे येऊन आपण आपल्या तरुणांना, आजच्या युवा पिढींना अशाच पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीचं त्यावेळेचं कार्य हिराजी पाटलांनी केलेलं होतं, त्या पद्धतीचं कार्य भाई कोतवालांनी केलेलं होतं, ते आजच्या युवा पिढीकडनं अपेक्षित आहे. आणि याचं स्मरण आजच्या युवा पिढींनी ठेवावं
याच माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी केलं जातं. मांडवीच्या स्मारकामध्ये आज या स्मारकामध्ये आपण या ठिकाणी हॉलची आपली सगळ्यांची मागणी होती. यासाठी जवळजवळ लागणारा निधी जो असेल तो आमदार मंडळातून 50 लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. खासदार असतील, बागवे साहेब असतील, मी असेल, आम्ही दोघं एकत्रपणे या ठिकाणी येऊन या स्मारकाच्या हॉलसाठी आपल्याला लागणारा निधी आपण उपलब्ध करून या ठिकाणी देऊ आणि पुढच्या 9 ऑगस्ट पर्यंत भव्य दिव्य असं या ठिकाणी हॉल आपल्याला कार्यक्रमासाठी उपलब्ध झाला पाहिजे. ते स्मारक सुशोभीकरण केलं पाहिजे. या स्मारकाचं पावित्र्य राखण्याचं काम हे आपण साऱ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. मी तर म्हणेन की गट शिक्षण अधिकारी आपण फेरेस आहे की मागच्या वेळेला पण सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळा या ठिकाणी आजच्या दिवशी तरी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी हुतात्म्यांना या ठिकाणी उपस्थित राहिली पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन आपण आजच्या दिवशी करावं. कारण आजच्या युवा पिढीला पाश्चात्य संस्कृतीचं जाळं हे संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये पसरलं असताना आज आपण पाहतोय की टीव्ही सिरियलच्या माध्यमातून काय अश्लील कार्यक्रम दाखवले जातात. आज मुला मुलींवर वेगवेगळे परिणाम त्या ठिकाणी होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या ज्या हुतात्म्यांनी, या मातीतल्या हुतात्म्यांनी ज्या आपल्या प्राणांचं बलिदान त्या स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी दिलेलं आहे ते बलिदानांचं स्मरण करण्याचं काम हे आजच्या युवा पिढीला व्हावं, आजच्या विद्यार्थ्यांना व्हावं. आजच्या विद्यार्थ्यांना त्यावेळीचा आझाद रस्ता काय होता आणि त्याची संकल्पना काय होती या संदर्भात जरी अभ्यास पुस्तकामधून जरी माहिती दिली तरी खूप मोठं काम आपल्याला या ठिकाणी करता येईल किंवा एक युवा जनरेशन तयार होईल. आताचं जनरेशन त्यांची आज संपूर्ण चालू आहे देशभरामध्ये. जनजींचा असणारा आपण सगळ्यांनी पाहिलं की जनजींनी कसं देशाला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणीव करून दिली की आपण कशा पद्धतीचं काम हे संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी झालं पाहिजे. शिक्षणाला प्राधान्य कशा पद्धतीने दिलं पाहिजे. शिक्षणामध्ये होत असणारा हलगर्जीपणा हा दूर त्या ठिकाणी झालाच पाहिजे आणि या दृष्टीने जनजींनी केलेला उठाव हा आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. परंतु आपलं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा एक पोकळ ठेवून त्या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य या ठिकाणी देत आहे आणि म्हणून आपण साऱ्यांनी एकत्रपणे आपण शिक्षणाच्या माध्यमातून जेवढ्या एज्युकेशनच्या स्कीम या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने त्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल याचं काम आपण सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. शिक्षकांना, शिक्षकेतरांना या सर्वांना त्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे की शासनाने शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्याचं पालन जर आपण केलं तर आपल्या तळागाळातील असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण उच्च दर्जाचे शिक्षण आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि हेच खऱ्या अर्थाने आपली देशभक्ती असेल आणि हेच काम आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकत्रपणे येऊन करायचं आहे. पुन्हा एकदा आजच्या 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो. मनापासून पंचायत समितीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणची मानवी स्मारक समितीचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही सुंदर असं या कार्यक्रमाचं दरवर्षीप्रमाणे जितेंद्रजी गवळी तुम्ही सारेजण एकत्रपणे येऊन आयोजन करत असता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या झाडं आपण झाडं राहिली चालतील. झाडं मोठी राहू दे, बाकी सगळं काढून याला प्युअर करा.